यातनं गांभीर्य का आवडलं या सगळ्या प्रकरणाचं? एक तर तो पोलीस बंदोबस्तात त्यांनी पहाटे अर्ज भरला वगैरे, तो त्यामुळं खरं तर त्याची खूप चर्चा झाली. तुम्ही म्हटलं तसं त्याप्रमाणे त्यामुळं बदनामी जास्त झाली. पण मला असं वाटतं की मीडियामध्ये मी काय त्यांच्या मुलाखती, त्या ज्या उज्ज्वला थिटे नावाच्या ज्या महिला आहेत, त्या तर मला वाटतं तुमच्या पाटील म्हणूनच आहेत या गावच्या त्या अर्थानं. पण त्यांची बदनामी, त्यांचं म्हणणं असं की गावची बदनामी का झाली, तर मला गावात सुद्धा राहू दिलं जात नाही आणि मला माझं पोट भरण्यासाठी गाव सोडून पुण्याला जाऊन राहावं लागलं. त्यामुळे या विषयाचं गांभीर्य वाढलं आणि मग गावची बदनामी. 35 वर्ष ते कुठं राहिल्या? इथंच होत्या. बरोबर. मग आताच का असं झालं की त्यांना इथं राहणं अशक्य झालं? त्यांचे मिस्टर कुणाकडे कामाला होते? मिस्टर माझ्यावर कामाला होते. मी लावलेला आहे माझ्या संस्थेमध्ये आणि तो पुन्हा आजारी होता 2-4 वर्ष, तर त्याला मी बसून पगार दिलेली आहे. असं का आता झालं की जेणेकरून एवढं गाव बेकार निघालं? हे जर तुम्हीच आता विश्लेषण त्यांना तुम्ही आत्मपरीक्षण करा म्हणावं त्यांना. हे केवळ ती मुलगी ही त्यांचे मिस्टर वारल्यानंतर थोडीशी बाहेरगावी राहायला गेल्यानंतर त्याचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि नाहक ती पोरगी त्याला बळी पडली. ह्याच्या दुसरं काय सुद्धा नाहीये. पण म्हणजे मग तिथं सगळं परिवार इथं राहतो, बाकीचे सगळे परिवार राहतो. ती सांगते की जिथं भांडण झालं की भांडणामुळे मी बाहेर गेली, भांडणामध्ये ज्या पोलीस स्टेशनला तिच्या मुलाबरोबर जे आरोपी होते ते सगळे इथं राहतात. बरोबर. मग ते कुठे बाहेर गेले पाहिजे होते? ते आज सगळे आनंद उत्साहामध्ये आमचे असतात.